नांदेड़ में नशीली दवाओं के बढ़ते चलन ने अब चिंता की घंटी बजा दी है। सांसद रविंद्र चौहान ने इस मुद्दे को गंभीरता से उठाते हुए जिला नियोजन समिति की बैठक में इस पर तत्काल कार्रवाई की मांग की है। चौहान का कहना है कि नांदेड़ अब एक शैक्षणिक केंद्र बनता जा रहा है, वहीं शहर में नशीली दवाओं की मात्रा तेजी से बढ़ रही है। छात्रों को प्रमाणित और गैर प्रमाणित नशीली गोलियां और अन्य दवाएं आसानी से प्राप्त हो रही हैं। नियोजन समितीची नांदेडला बैठक झाली। या बैठकीमध्ये अनेक प्रश्न चर्चेला गेलेले आहेत आणि माझ्या वतीने मी अनेक मतदारसंघाशी निगडित प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा विषय जो आहे, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत। जसं की राजस्थानमध्ये आपण कोठ्याला जातो तसं नांदेडला महाराष्ट्राबद्दलले बरेचसे जेई असतील, नीट असेल, हे विद्यार्थी हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी राज्यामधून परराज्यामधून नांदेडमध्ये येऊन राहत आहेत। पण आता महत्त्वाचा इथं ज्वलंत प्रश्न असा आहे की बरेच ड्रग्सचा प्रमाण या ठिकाणी वाढल्याचं निदर्शनास येते आहे। त्याच्यामध्ये बऱ्याचशा ड्रग्स प्रमाणित गोळ्या असतील, औषधी असतील, हे सर्रास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर मी त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी केली की याच्यावर कुठेतरी अंकुश यावा, त्याच्यावर ज्या ठिकाणी ह्या गोळ्या भेटत आहेत, ड्रग्स भेटत आहेत, त्या ठिकाणी कारवाई करावी। काय उत्तर दिलं प्रशासनाकडे? त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जे FDA चे अधिकारी असतील त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली आणि तात्काळ ह्याचा एक सर्वे रिपोर्ट तयार करून कुठं आपल्याला कारवाई करता येईल त्याचा अहवाल पालकमंत्री या ठिकाणी मागून घेणार आहे।